नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवरती। आज मी आपल्याला संत सावतामाळी आणि पांडुरंग यांची लोककथा सांगणार आहे। कथा खूप छान आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत ऐका। व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा। ज्यांनी सबस्क्राईब केले नाही त्यांनी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। चला तर मग अधिक वेळ न घालता व्हिडिओला सुरुवात करूया। संत सावतामाळी हे शेती करून पोट भरणारे एक भक्त होते। त्यांचा पांडुरंगावर व पांडुरंगाचा त्यांच्यावर खूप लोभ होता। सावतामाळी अभंग रचनाही करीत असे। काशीबा गुरव हे त्यांचे अभंग लिहून ठेवत असत। आज त्यांचे फक्त 37 अभंगच ज्ञात आहेत, पण तेवढेसेही पुरेसे आहेत भक्ती शिकायला। त्या अभंगाचं सार हेच की प्रचंड उत्कंठ चिंतन केलं की भगवंत भेटतो। संत सावतामाळी यांचा जन्म इसवी सन 1250 व समाधी इसवी सन 1295 असे 45 वर्षे आयुष्य ते एक मराठी संत कवी होते। अरण तालुका माडा जिल्हा सोलापूर हे सावतोबाचे गाव होते। देवू माळी हे सावता महाराजांचे आजोबा म्हणजेच वडिलांचे वडील होते। ते पंढरीचे वारकरी होते। त्यांना 2 मुले होती, पुरसोबा आणि डोंगरोबा। पुरसोबा हे धार्मिक वर्णाचे होते। शेतीचा व्यवसाय सांभाळून ते भजन पूजन करीत असत, पंढरीची वारी करीत असत। त्यांचा विवाहही त्याच पंचक्रोशीतील सदू माळी यांच्या मुलाशी झाला। या दाम्पत्याचा पोटी सावतोबाचा जन्म झाला। या घराण्याचे मूळ गाव मिरज संस्थानातले हौसे होय। देवू माळी आजोबा अरण या गावी स्थायिक झाले। सावतामाळी यांचे भेंडगावचे भानवसे रूपमाळी यांच्या घराण्यातील जनाई नावाच्या मुलीशी लग्न झाले। तिने उत्तम संसार केला। त्यांना विठ्ठल व नागातयाशी 2 अपत्ये झाली। संत सावतामाळी यांची एक लोककथा आहे। सावतामाळी त्यांच्या शेतात गव्हाचं पीक घेत असे। एके वर्षी भरपूर पीक आलं होतं। त्याच सुमारास पंढरपूरकडे जाणारी वारकऱ्याची दिंडी त्यांच्या शेतावरून जात असताना त्यांनी थांबून त्यांना भोजन घातलं। सगळे भोजनाने खुश झाले, पण मनोमन दुःखी होते, कारण त्या वारकऱ्यांच्या गावी दुष्काळाने पीक नष्ट झालेलं होतं। तेव्हा त्यांनी सावतामाळ्याला विनंती केली की आम्हाला थोडं थोडं धान्य द्या घरी न्यायला। सावतामाळ्यांनी बायकोला विचारलं, तेव्हा बायको म्हणाली की यांना धान्य वाटून सगळं संपेल धान्य, मग आपण वर्षभर काय खायचं। तेव्हा तो तिला जे म्हणाला त्याने तिच्या डोळ्यात पाणीच आले। तो म्हणाला, हे बघ, जर निर्जीव जमिनीत एक दाणा पेरला तर पांडुरंग आपल्याला शेकडो दाणे देतो, तर त्याच जिवंत भक्ताच्या पोटात आपण दाणे पेरले तर तो आपल्याला उपाशी ठेवेल का। माऊली हे वाक्य साधा संसार नाही बोलू शकत। त्यांनी सर्व धान्य वाटून दिले। धान्य वाटणाऱ्या या दाम्पत्याला हसायला सारा गाव आला होता। नको नको ते बोलत होते, कुटाळक्या चेष्टा टोमणेगिरी, पण हे आपले शांत होते। सारं धान्य वाटून संपलं। दुसऱ्या दिवशी पुन्हा शेत नांगरायला सुरुवात केली, पण त्यांच्याकडे पेरणी करायलाही धान्य शिल्लक नव्हते। गावात उसनं मागायला गेलं तर कोणी दिलं नाही। एकाने मस्करीने त्याला भरपूर कडू भोपळ्याच्या बिया दिल्या पेरायला व म्हणाला की हे घे कडू भोपळ्याचे बी, सकाळ संध्याकाळ भाजी बनवून वर्षभर रोज खायला तुला पुरतील। सावताने त्या बिया घेतल्या व खरोखर पेरणीला सुरुवात केली। सारा गाव हसत होता, कारण कडू भोपळा तर गुरं पण खात नाहीत। त्या वर्षी सावताच्या शेतात एक माणूस बसेल एवढे मोठे मोठे कडू भोपळे लागले। वेलींना साऱ्यांना आश्चर्य वाटले की असं कधी होतं का, पण मग त्यावरूनही ते सावताची मस्करी रोजच करत असत। कडू भोपळ्याची राखण करण्याची जरूरही नव्हती, कारण कोण चोरणार ते, पण तरीही रोज सावता शेतावर जाऊन राखण करत भजन करीत असे। पांडुरंगाचं दुसऱ्यांच्या शेतावर थोडी कुठे मोलमजुरी करून मग घरी येत असे। होता लोक विचारू लागले की तू हे भोपळे एवढे कुठे साठवणार। एके दिवशी भाजी करायला सावताने एक भोपळा घरी आणला। सावताच्या बायकोने भोपळा चिरला आणि काय आश्चर्य, संपूर्ण भोपळा तयार गव्हाच्या टपोऱ्या दाण्यांनी भरलेला होता। गच्च व ते सगळे गहू सारवलेल्या जमिनीवर सांडले। सावताचे डोळे पाणावले, किती रे देवा तुला काळजी माझी। मग दुसऱ्या दिवशी
पण भोपळ्यातून गहू निघाले. मग मात्र ही बातमी सगळ्या गावात वाऱ्यासारखी पसरली. सगळेजण हा चमत्कार बघायला येऊ लागले. कुणी भोपळा चोरून नेऊन चिरला तर त्यात गहू निघत नसे. ही बातमी त्यावेळेस जवळच्या मुलखावर असलेल्या राजाच्या कानावर गेली व तो स्वतः आला व स्वतःला भोपळा चिरून दाखवायला सांगितला. भोपळ्यातले गहू बघून तो राजाही गहिवरला व नमस्कार करून म्हणाला, धन्य तुमची भक्ती. आपलं सर्वस्व देवाला दिलं की देवावरचं भक्तीचं कर्ज चढतं. भक्ताचा चरितार्थ चालविण्यासाठी देवाचाही देव करतो. भक्ताची चाकरी. आपण सगळे कडू भोपळ्याचे असतो. कुणा सावताचं भजन वा ज्ञान कानावर पडलं की आपल्या हृदयात भक्ताचे गव्हाचे दाणे तयार होतात. भक्तीचे गव्हाचे दाणे तयार असतात. हा सगळा विठ्ठल नामाचा महिमा. सावता शब्दाचा अर्थ. साव म्हणजे खरे तर शुद्ध चारित्र्य, सज्जनपणा. सावता हा भाववाचक शब्द आहे. सभ्यता, सावपणा याचा अर्थ होतो. जय जय पांडुरंग हरी, विठ्ठल हरी. माझा व्हिडिओ शेवटपर्यंत आपण ऐकला त्याबद्दल आपल्या सर्वांचे मनापासून आभार.